कसं आहे आबा, एनी प्रॉब्लेम इज नो प्रॉब्लेम. मुळात प्रॉब्लेम काहीच नसतो, उगाच आपण त्याला करतो. हा, आता तुमच्याकडे प्रॉब्लेम म्हणून तुम्ही मला भेटायला आले. तुम्हाला एक ट्रिक सांगतो बरं का. समोरच्या माणसाला जर का हरवायचं असेल तर त्याच्या गोटातला माणूस आपल्या बाजूने करून घेता आला पाहिजे. तर आणि तरच आपण त्याला हरवू शकतो, त्याशिवाय शक्य नाही. अहो पण असं कसं होईल? म्हणजे तो माणूस जर त्यांच्या जवळचा असेल तर तो आपल्याला कशाला मदत करल? हो प्रेसिडेंट, मुळात कधीच कोण कोणाच्या जवळचं नसतं, आणि जवळच्या माणसाला आपल्या बाजूने वळवून घेणं ह्याला तर राजकारण म्हणतात. काय आबा? हा, आणि तुम्ही कशाला याच्यात डोकं लावताय? आणि तुम्हा बायकांना कुठं राजकारण कळतं? हा, राजकारण असंच असतं बरं का. कोण जवळचं कोण लांबचं हे बरोबर मॅनेज करता येतं. तर बायकांना काय कळतं राजकारण म्हणे? तू एवढ्या उड्या मारतोयस ना, बघ आता तुझंच राजकारण कसं तुझ्यावरच उलटवती. तुम्हाला सांगतो, विजय आपलाच आहे आता. घ्या. कोटे, काय काय झालं? बस की. भैया तेवढं बसायला सांगू नका बघा. का रे? अहो काय नाही, ते पडलो ना तवा बसव ना मला. पडलास का कुणी वल्ल्या फोकाने तुला सडकून काढलं? या दोघींमध्ये एवढं प्रेम, एवढं टाळ्या देण्यासारखं काय झालंय? काय काम काढले? अहो भैया ते माझा एक मित्र आहे, तो आजारी आहे ना, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. बोललो तुमच्याकडनं काही मदत होते का नाही तेवढं बघावं म्हणून आलेलो. मदत करू की, त्यासाठीच बसलोय आम्ही इकडे. अगं बाई शीतल, जिजींना तेवढं चहा नेऊन दे, आणि राधा अक्का बी आहेत त्यांना बी दे. बरं आबा, काय लागलं तर बिंदास मला सांगा. हा, विना संकोच सांगा बरं का कुंभार काका. जर माझा फोन नाही लागला तर टॅलेंट आहेच, टॅलेंटला सांगा. आता जिजी काय सांगू? कोण माझा गरीबाचा न्याय निवाडा करणार? गरीबाचा वाली कोण आहे का? आता कोण हो तिला सोडवणार माझा? तुम्हीच सांगा काय झालं? राधा का घ्याच्या? आता डायरेक्ट पोलिसातच जाते, त्याशिवाय नाही मला न्याय मिळायचा. काय हो, काय झालं? आता काय सांगू तुला? हे राधाक्का, काय सांगायचं ती थोडक्यात सांग, उगाच हातभर लांबडलं गुलावस. आता पोलिसातच सांगते. राधा का, मी काय म्हणते, तुम्ही भैया साहेबांना का नाही भेटत? ते करतात की तुमचा निवाडा? असं म्हणतेस काय? तसंच करते. तालुक्याचे जिल्ह्याचे नाही तर राज्याचे प्रश्न सोडवाय त्यांना सरचिटणीस केलंय, तर तुमचा प्रश्न तर ते सोडवूच शकतात की. तुम्ही भेटा त्यांना, ते करतील तुम्हाला मदत. हा हा, जाते जाते, भैयालाच भेटते. सुटली बाई मी एकदाची. अगं किती बडाबडा करते राधाक्का, नुसतं बडा बडा बडा, आल्यापासून तोंडाचा पट्टा चालूच होता बघ नुसता. लय अन्याय झालाय भैया माझ्या संग. का हो आजी, काय झालं? अरे माझं मेल्या म्हातारीचं काय मोठं काम असणार, पण तू आधी सांग, करशील ना? करीन की. करीन की नको, करतो म्हण. माहितीये मला, तुम्ही देवळात पोरींचा खेळ चोरून बघायला आला की मी तुम्हाला काठीने सडकून काढायचे. बाहेर
आमच्या गावात नाही. इथले कोणी हो? आमच्या गावात. ह्यो तर लय आहे. ह्यो तर लय. मी नव्हतो. पण माझं तेवढं काम कर. हा होय करतो की तुमचं काम, पण नक्की काय काम काढलं? त्या सुनीचा बोकड कापा. बोकड? हो लय माजलाय त्यो. आओ वय अक्का, पण नक्की झालंय काय ते तर सांगा की. बरं झालं विचारलेस ते. काय झालं, मी पाटणला माझ्या बहिणीकडे गेले होते, तेव्हा तिच्या घरी पावट्याचं कालवण लय झकास केलं होतं. मी अर्धी भाकरी खायची, तिथे एक भाकरी खाल्ली तेव्हा. नाही चांगलंय, एक भाकरी खाल्ली, पण ते बोकडाचं काय? सांगते की, मी म्हणलं चांगला आहे पावटा, दे की मला. पावटा घेतला आणि टाकला रानात. आव होय, पण बोकडाचं काय? ए पुष्पे, थांब जरा, सांगते की. मी एवढ्या कष्टाने तो पावटा पिकवला शेतात, आणि त्या सुलीच्या बोकडाने समजा खाऊन टाकला. हा मुर्दा बसवला त्या बोकडाचा. आता त्या बोकडाला एक अक्कल नाही, त्या सुलीला तर काय कळू नाही वे, तिला काय अक्कल नाही वे. ते काय नाही, माझी नुकसान भरपाई मला मिळाली पाहिजे. ते बोकड पहिलं काप, ती काय द्यायना. हो आजी, भैया जर आता कामात आहेत, तुमचं ते बोकड कापायचं आपण नंतर बघू. ए बाबा, नंतर बघू म्हणजे बरं आहेस की बारक्या भैया? ते काय नाही, पहिलं गावातले आमचे प्रश्न सोडवा. होय करतो नक्की, पण लगे आत्ताच? अरे एवढं माझं काम कर, तुला पावटा देते. नका पावटा बिवटा, मला नाही आवडत, मुळात ती भाजीच आवडत नाही मला. अरे बाबा, पावटा खाल्ल्याला चांगला असतो. नाही होय चांगला असतो, मी करतो तुमचं काम बरं का. आबा चला आपण, आबा मी शब्द दिलाय करतो काम. चल रे गोटे. राधा अक्का, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता तुमचं काम होतंयच बघा. अजिबात काय टेन्शन घेऊ नका, ते बरोबर न्याय निवाडा करतील बघा. हा वय वय, तुम्ही आता काय बी टेन्शन घेऊ नका, एकदम निवांत राहा. या मग आता. शितले, देव तुझं कल्याण कर. तू सांगितलंस म्हणून मी भैयाकडे आले, नाही तर माझ्या डोक्यात येतंय वय. असं द्या असं द्या, त्यात काय एवढं. तुम्ही निवांत राहा, होईल तुमचं काम. बर ह्या तुम्ही आता, आम्ही जरा आमच्या जेवणाचं बघतो. तू माझं एवढं काम केलंस, ही घे पावटा, देशी पावटा आहे. होय शितले, जेवणाचं बघ, नुसत्या गप्पा आणत बसू नको. वय वय, आले आले.